नमस्कार मित्रांनो, आपलं सगळ्यांचे या ऑडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, या ऑडिओमध्ये आपण बघणार आहोत तलाठी भरती 2026 साठी मोस्ट इम्पॉर्टंट सराव क्वेश्चन. तर क्वेश्चन पहिला आहे तर मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प कोणता? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प जो मित्रांनो तो आहे मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे. हे जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा आहे तो भारतातील सर्वाधिक वनक्षेत्र असलेले राज्य कोणते? तर भारतातील सर्वाधिक वनक्षेत्र असलेले राज्य जे मित्रांनो ते आहे मध्य प्रदेश. तर मध्य प्रदेशमध्ये काय तर सर्वाधिक वनक्षेत्र आहे तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा आहे तो रेड डेटा बुक कशाशी संबंधित आहे? तर रेड डेटा बुक जे आहे मित्रांनो ते आहे संकटग्रस्त प्रजातीशी संबंधित आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा आहे तो महाराष्ट्रातील नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर महाराष्ट्रातील नवेगाव राष्ट्रीय उद्यान जे मित्रांनो ते आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा आहे तो भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते? तर भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान जे मित्रांनो ते आहे जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा आहे तो वन्यजीव संरक्षण अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला? तर वन्यजीव संरक्षण अधिनियम जो लागू झाला मित्रांनो तो लागू झाला 1972 मध्ये लागू झाला आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला सातवा क्वेश्चन होतो मित्रांनो महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? तर महाराष्ट्राचा राज्य प्राणी जो आहे मित्रांनो तो आहे शेकरू आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 9 आहे तो भारतीय वन संरक्षण संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? तर भारतीय वन संरक्षण संस्थेचे मुख्यालय जे मित्रांनो ते आहे देहरादूनमध्ये आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10 आहे तो भारतातील वन वर्गीकरण कोणत्या आधारावर केले जाते? तर भारतातील वन वर्गीकरण जे केले जाते मित्रांनो ते केले जाते मालकी व प्रशासन या आधारावर केले जाते. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11 येतो महाराष्ट्रातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर महाराष्ट्रातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जे आहे मित्रांनो ते आहे मुंबई उपनगरमध्ये आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12 येतो प्रोजेक्ट टायगर कधी सुरू झाले? तर प्रोजेक्ट टायगर जे सुरू झाले मित्रांनो ते सुरू झाले 1973 मध्ये सुरू झाले. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13 येतो भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता? तर भारताचा राष्ट्रीय वृक्ष जो मित्रांनो तो आहे वडाचं झाड आहे मित्रांनो भारताचा राष्ट्रीय वृक्ष. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14 येतो शेकरू कोणत्या प्रकारचा प्राणी आहे? तर शेकरू जो आहे मित्रांनो तो आहे खार या प्रकारचा प्राणी आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15 येतो महाराष्ट्रात सर्वाधिक जंगल असलेला विभाग कोणता? तर महाराष्ट्रात सर्वाधिक जंगल असलेला विभाग जो आहे मित्रांनो तो आहे नागपूर विभाग आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16 येतो वनांचे फुफ्फुसे असे कोणाला म्हणतात? तर वनाचे फुफ्फुसे असे कायला म्हणतात मित्रांनो तो वर्षावन याला म्हणतात. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17 येतो ग्रीन गोल्ड म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ग्रीन गोल्ड म्हणून ओळखले जाते मित्रांनो बांबू याला ओळखले जाते. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 18 येतो भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? तर भारताचा राष्ट्रीय प्राणी जो मित्रांनो तो आहे वाघ हा प्राणी आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 19 येतो महाराष्ट्रातील कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर महाराष्ट्रातील कर्नाळा पक्षी अभयारण्य जे मित्रांनो ते आहे रायगड जिल्ह्यामध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 20 येतो वनांचे क्षेत्रफळ मोजण्यासाठी कोणते तंत्र वापरले जाते? तर वनांचे क्षेत्रफळ मोजण्यासाठी जे तंत्र वापरले जाते त्याचं नाव आहे मित्रांनो GIS व रिमोट सेन्सिंग हे जे तंत्र वापरले जाते मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 21 येतो भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता? तर भारताचा राष्ट्रीय पक्षी जो मित्रांनो तो आहे मोर आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 22 येतो महाराष्ट्रातील चांदोड राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर महाराष्ट्रातील चांदोड राष्ट्रीय उद्यान जे मित्रांनो तो आहे सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये मित्रांनो या 4 जिल्ह्यामध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 23 येतो भारतातील सर्वाधिक व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर भारतातील सर्वाधिक व्याघ्र प्रकल्प जे मित्रांनो ते आहे मध्य प्रदेशमध्ये आहे सर्वाधिक व्याघ्र प्रकल्प. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 24 येतो वन संवर्धन अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला? तर वन संवर्धन अधिनियम जो लागू झाला मित्रांनो तो लागू झाला 1980 मध्ये लागू झाला. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 25 येतो सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान जे मित्रांनो ते आहे केरळ या राज्यामध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 26 येतो महाराष्ट्रातील भीमाशंकर अभयारण्य कोणासाठी प्रसिद्ध आहे? तर महाराष्ट्रातील भीमाशंकर अभयारण्य जे मित्रांनो ते आहे शेकरू या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 27 येतो भारतातील सर्वात मोठे मॅंग्रोव्ह क्षेत्र कुठे आहे? तर भारतातील सर्वात मोठे मॅंग्रोव्ह क्षेत्र जे आहे मित्रांनो ते आहे सुंदरबन
इथे या क्षेत्रामध्ये आहे मित्रांनो, एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 28वा येतो, IUCNचे मुख्यालय कुठे आहे? तर IUCNचे मुख्यालय जे मित्रांनो ते आहे ग्लॅन्स स्वित्झर्लंडमध्ये आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. मोस्ट सराव क्वेश्चन, तर क्वेश्चन पहिला आहे तो मित्रांनो, भारतीय संविधानातील 73वी घटनादुरुस्ती कोणाशी संबंधित आहे? तर 73वी घटनादुरुस्ती जी आहे मित्रांनो ती आहे पंचायत राज व्यवस्थेशी संबंधित आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा आहे तो, महाराष्ट्रात सर्वाधिक कापूस उत्पादन करणारा विभाग कोणता? तर महाराष्ट्रात सर्वाधिक कापूस उत्पादन करणारा विभाग जो आहे मित्रांनो तो आहे अमरावती विभाग आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा आहे तो, भारतीय राजघटनेचे हृदय आणि आत्मा असे कोणत्या कलमाला म्हटले जाते? तर भारतीय राजघटनेतील हृदय आणि आत्मा असे म्हटले जाते मित्रांनो कलम 32 याला म्हटले जाते. डी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा आहे तो, जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? तर जायकवाडी धरण जे आहे मित्रांनो ते आहे गोदावरी नदीवर आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा आहे तो, भारतीय राजघटनेचे शिल्पकार कोण आहेत? तर भारतीय राजघटनेचे शिल्पकार जे मित्रांनो ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा आहे तो, भारतीय सर्वात उंच धरण कोणते? तर भारतातील सर्वात उंच धरण जे आहे मित्रांनो ते आहे टिहरी धरण आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा आहे तो, भारतीय रिझर्व्ह बँकचे मुख्यालय कुठे आहे? तर भारतीय रिझर्व्ह बँकचे मुख्यालय जे मित्रांनो ते मुंबई इथे आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा येतो, महाराष्ट्राची सर्वात लांब नदी कोणती? तर महाराष्ट्राची सर्वात लांब नदी जी मित्रांनो ती आहे गोदावरी नदी आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 9 येतो, भारताची पहिली जनगणना कोणत्या वर्षी झाली? तर भारताची पहिली जनगणना जी झाली मित्रांनो ती झाली 1872 मध्ये झाली. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10 येतो, भारताचे लोह पुरुष म्हणून कोणाला ओळखले जाते? तर भारताचे लोह पुरुष म्हणून ओळखले जाते मित्रांनो ते ओळखले जाते सरदार वल्लभभाई पटेल यांना ओळखले जाते. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11 येतो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार करण्यात आली? तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना जी करण्यात आली मित्रांनो ती त्या 315 या कलमानुसार करण्यात आली. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12 येतो, महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्र असलेला जिल्हा जो आहे तो आहे गडचिरोली जिल्हा आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13 येतो, राज्यसभेचा पदसिद्ध सभापती कोण असतो? तर राज्यसभेचा पदसिद्ध सभापती जो असतो मित्रांनो तो असतो उपराष्ट्रपती असतो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14 येतो, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? तर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर जे मित्रांनो ते आहे कळसुबाई शिखर आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15 येतो, भारतीय राजघटनेतील मूलभूत कर्तव्य कोणत्या घटनादुरुस्तीत समाविष्ट झाली? भारतीय राजघटनेतील मूलभूत कर्तव्य जी आहे मित्रांनो ती 42वी घटनादुरुस्तीत जी आहे समाविष्ट झाली मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब करा.